संकष्टी चतुर्दशी, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा हा व्लॉग स्पेशल होणार आहे। आज आम्ही करणार आहोत उकडीचे मोदक, जे गणपतीला खूप आवडतात। ओके, चला आपण बघूया ते कसे बनवतात ते पण पाहूयात। चला बघूया आपण इथे वहिनी मम्मीने काय करतायत। डाळ आणि उसळ मम्मीने इथे घातली आहे म्हणजे शिजवायला, आणि इथे उसळसाठी वाटण। काय करतेस? इथे मी मोदकाचं सारण तयार करत आहे आणि ते आपण किसून, खोबरं किसून आणि गूळ करून घेतलेलं आहे। आता मी ते कढईमध्ये एक सारण तयार करत आहे मोदकासाठी। त्यामध्ये आता आपण थोडीशी घालणार आहोत वेलची पूड, वेलची जायफळची पूड घालणार आहोत। आणि ती चांगल्या प्रकारे मी करून घेणार आहे। सारण तयार करून घेणार आहे चांगल्या प्रकारे ढवळून। तर इथे चालू आहे सिरियल प्रगती पालव, आणि आमची वारंग काकी बघत आहेत TV सिरियल्स। उकडीच्या मोदकासाठी हळदीचं पानं आणलेली आहे। हळदीच्या पानात उकडीचे मोदक केलंस ना, छान वास येते आणि खायला पण छान लागते। आता हे असे उत्तम अशा प्रकारे हे सारण तयार करून झालेलं आहे। आता हे सारण आहे ते मी एका डिश मध्ये घेणार आहे, काढून घेणार आहे, आणि नंतर आपण मोदकाच्या तयारीला लागणार आहोत। आता हे मोदकाचं रेडीमेड पीठ आहे आमच्याजवळ आणलेलं। आता तेच मी व्यवस्थित प्रमाणे ते गरम पाण्यामध्ये मळून घेणार आहे, म्हणजे अर्थात भागवून घेणार आहे, असं मालवणी शब्द आहे हा। आणि ही मेजस्वी कैचीला हात तांदळाचं पीठ आम्ही घेतलेलं आहे। आता हे मी व्यवस्थित प्रमाणे गरम पाण्यामध्ये मी मळून, म्हणजेच भागवून घेणार आहे आणि ते व्यवस्थित मळून घेणार आहे। मोठ्याने बोल थोडा। आणि तर मी मोदकाला सुरुवात करणार आहे करायसाठी। हे अशा प्रकारे मस्तपैकी पीठ आहे, गोरं गोरं पान। अशा प्रकारे मी आता गरम पाण्यामध्ये हे करून घेत आहे। आणि एका बाजूला गरम गरम आहे त्यामुळे जरा हात हे पीठ अतिशय चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे। आता यापुढे मी मोदक करायला सुरुवात करणार आहे। एवढ्या हळू बोललास तर आता मी हे तूप लावून जरा चांगलं मळणार आहे, जेणेकरून मोदकाच्या पहिला वास पण छान येईल आणि पाकळ्या सुद्धा छान येतात त्याच्यामध्ये तूप मिक्स केल्याने। तूप किंवा डालडा तुम्ही काही मिक्स करू शकता, किंवा तेल सुद्धा लावू शकता। आता मी या ठिकाणी तूप लावून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही हे पीठ कशा प्रकारे एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेले आहे, म्हणजे जेणेकरून मला आता मोदक करताना काही त्रास होणार नाही। त्याच्या पाकळ्या सुद्धा खूप छान प्रकारे। अशा प्रकारे मी आता गोळा करून घेतलेला आहे। आता मी छोटे छोटे त्याचे गोळे तयार करून मोदक तयार करायला घेणार आहे। पीठ जरासं पीठ हे घेणार। बोल, हे तू पीठ का घेतलंयस? आता मी जेणेकरून म्हणजे ते असं करून आपल्याला हे व्यवस्थित करता येईल। पाकळ्या सुद्धा याचे छान येणार आहे। बघा मोदक तयार करते मी, बघूया काय होतंय।
आम्ही काय मोदक म्हणून एक्सपर्ट नाही आहोत, पण माझी मोठी वहिनी आहे नैना वहिनी म्हणून, ती एकदम एक्सपर्ट आहे मोदक बनवण्यासाठी. तिला जर असं कोणी मोदकाच्या कॉम्पिटिशनला बोलवलं ना तर 100% तिचाच एक नंबर येणार, कारण की ती इतक्या पाकळ्या आहेत. पाकळ्या ज्या आहेत ना त्या एकदम इतक्या सुंदर प्रकारे क्यूट काढते ना. काय बोलीस? एकदम क्यूट काढते. ओके, क्यूट काढते ती. खरंच ती खूप छान प्रकारे मोदक बनवते. पण आम्ही त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहोत. बघू कितपत सक्सेस होतोय ते. त्या बहिणीने पहिला मोदक बनवला आहे. तर गाईज काही लोकांचे जे गणपती आहेत ते 21 दिवस आहेत, काही लोकांचे गणपती 17 दिवस आहेत. तर आमच्या बाजूला 21 दिवसाचा गणपती आहे. तर तिथे आता भजन चालू आहे आणि मला जायचं आहे, पण माझ्यासोबत कोण नाही, त्याच्या मी जाऊ शकत नाही. म्हणजे मम्मी सांगते जा, मलाच एकटीला वेगळं वाटतं म्हणून, पण मला जायचं आहे. तर गाईज मी दुसऱ्यांदा मोदक केलाय. कसं झालाय सांगा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून. इथे वहिनीने पहिलं मोदक बनवून ठेवलेलं आहे, अजून बनवायचे आहे. पीठ आहे, चून आहे, पीठ आहे. वहिनी काय करतेस आता? आता आपण पाणी उकळत ठेवणार आहोत, त्याच्यामध्ये आपण मोदक उडत ठेवणार आहोत. पाणी उकळत ठेवणार आहेस, त्याच्यात मोदक ठेवणार आहेस? त्याच्यावरती आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत. ओके. आणि इथे मी केलेलं आहे, म्हणजे तिथे पाण्यात तूप घातलं आहे आणि यातून आपण बुडवून मोदक तयार करणार आहोत. अगं गॅस चालू कर. तर याच्यावर वहिनीने ठेवलं आहे. पाणी कमी कर. आपण पाणी उकळवण्यासाठी ठेवलं आहे, त्याच्यात आता आपण मोदक उकडत ठेवणार आहोत. आणि हे आपण पाणी खाली तयार केलं, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे. असे जरा भिजवून मोदक ठेवलेले जरा टेस्टी लागतात. ओवाळीन भावे आरती प्रेमाने तुझला ओवाळीन भावे. बहिणीने इथे ठेवलेले आहेत मोदक. हे सगळे मोदक ठेवून घेऊया पहिले बहिणी आपण. आलेत का उकडीचे मोदक? बघू शकता काहीच इथे आमचे पहिल्यांदा आम्ही ठेवलेले उकडण्यासाठी. ते मोदक किती छान झालेत, लुसलुशीत झाले आहेत. एकदम ते पानं, केळीचं पान फुसून घेतलंय वहिनीने. आता काय करतेस? तिकडे पण मोदक आहेत ना, 21 ह्याचा मोदकचं हे करणार आहोत ना आपण पहिला. हळूहळू पडते. बिग बॉस ला, बिग बॉस जे वहिनीने काढून घेतला. हे काय बनवलंयस तू? हे काय केलंय? भिरंडी बोलतात त्याला. आणि काय वाफ मारते मोदकातून. आणि ही एकच मी करंजी बनवलेली आहे फक्त. करंजी करंजी. तर आम्ही एक बनवतो आणि नंतर मग दुसरं बनवतो. पहिलं हे बनवूया. हे का आपल्या देवासाठी, घरच्या देवासाठी. मोदक पूर्ण असे गोल वाढणार होते ना. चालेल, पहिले उसळ वाढू होतं. उसळ वाढली आहेत आणि आता आपण ठेवूया मोदक. किती नेऊया? 21.
हेच काढून पुन्हा त्याच्यात ठेवायचे. असं बोल की वर किती नेऊया? हो बघ किती नेऊया. 21. वहिनीने इथे 21 मोदक ठेवलेत आणि आपण ते देवाला नैवेद्य दाखवूया. वहिनी बोल काय तर. आता हे आम्ही ताट तयार केलेलं आहे ते नैवेद्य दाखवण्यासाठी देवाला घेऊन जात आहोत. आता आम्ही हा नैवेद्य खास गणपतीसाठी घेऊन जात आहोत. आमच्या मूळ घराच्या इथे गणपती आहे. 17 दिवस असल्यामुळे आम्ही आता त्या ठिकाणी जात आहोत नैवेद्य दाखवण्यासाठी. आता मी इथे आल्यावर तिथे जेवणाची तयारी चालू आहे. आता मी ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.